एमआयडीसी विभागाच्या काम चुकारपणामुळे अग्निशमन दल हतबल। एमआयडीसीचे अधिकारी एमआयडीसी अग्निशमन विभागाला दुय्यम वागणूक देत असल्यानं आगीची भीषणता वाढली। नवी मुंबईतील खैरणे एमआयडीसी मध्ये अनेक वेळा आग लागली आहे, मात्र एमआयडीसीचे अग्निशमन विभाग कार्यक्षमता असून देखील काही करू शकत नाहीत। एमआयडीसीचे अधिकारी बसून फुकट पगार खात असून एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा साधन सामग्री देत नाही आणि यामुळेच आगीची माहिती मिळताच कार्यक्षमता असून देखील एमआयडीसी अग्निशमन विभागाचे जवान हतबल होतात। एमआयडीसी अग्निशमन विभागाला सर्व साधन सामुग्री दिली असती तर एमआयडीसी अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आगीवर त्वरित नियंत्रण मिळवले असते। मात्र एमआयडीसीच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळेच आगीची भीषणता वाढत गेली आणि 3 कंपन्या यामध्ये जळून खाक झाल्या। आता तरी एमआयडीसीतील अधिकाऱ्यांना जाग येईल अशी अपेक्षा यामुळे व्यक्त करण्यात येते। ॲक्च्युली टोटल ही 4 कंपनी आहे। सकाळी 9:30 वाजता आग लागली होती। आम्ही या कंपनीवर समोरच्या कंपनीवर बसलो होतो। आम्हाला कॉल आला की आग लागली आणि आम्ही लगेच सगळे बाहेर पडून आलो। बघता 15-20 मिनिटात दुसऱ्या बिल्डिंगला आग लागली आणि बघता अर्ध्या तासामध्ये 3 बिल्डिंग खाक झाली आहे। तर मला असं पण बोलायचं आहे की हा जे परीक्षण जे झालेलं आहे आणि जे फायर ब्रिगेडचे जे नेहमीप्रमाणे जे टायमावर येत नाही त्याच्यामुळे खूप नुकसान झालेलं आम्हाला। नियम बघा, तुम्ही समोरची बिल्डिंग बघताय। 1-2 वर्षापूर्वी गेल्या वर्षी हालत बघून आम्हाला माहिती आहे काय झालं। हा बिल्डिंग अशी जळाली होती। आम्ही ते शीख घेऊन आम्ही या बिल्डिंगवर आम्ही खूप त्याच्यावर काम केलं होतं, पण आमच्या हातामध्ये काहीच नव्हतं। आम्ही फक्त बघत राहिलो। नाही, कोणी अडकली नाही। सगळे बाहेर आले। सगळे लोक बाहेर आले, ते सगळे सेफ आहे। कोणी जीवहानी झालेली नाही आहे याच्यामध्ये। माझं नाव जितेंद्र।